नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ झालेले आहे। त्यामुळे सरकारी तिजोरीवर 31,000 कोटीचा भार पडणार आहे। तर मित्रांनो, शेतकरी हा सर्व बाजूंनी अडचणीत सापडलेला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद निर्माण झालेला आहे। तर मित्रांनो, या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण हेडिंग बघू शकता की तेलंगणात शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज माफ झालेले आहे। निवडणूक जाहीरनाम्यात घोषित केल्याप्रमाणे तेलंगणातील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे। राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असून 15 ऑगस्ट पासून लागू होणाऱ्या या योजनेसाठी सरकारी तिजोरीवर 31,000 कोटींचा भार पडणार आहे। तेलंगणाच्या मंत्रिमंडळाने या कर्जमाफीवर शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब केले। बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले की 21 डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या काळात शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ केली जाणार आहेत। या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांबाबत सरकार लवकरच आदेश जारी करणार आहे। ते म्हणाले की या कर्जमाफीमुळे सरकारी तिजोरीतून तेलंगणाला 31,000 कोटी रुपये खर्च करावे लागणार आहे। या कर्जमाफीचा तेलंगणातील 40 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। मुख्यमंत्री रेड्डी पुन्हा म्हणाले की काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले आश्वासन पूर्ण करीत जनतेच्या, खास करून शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे। या आधीच्या BRASच्या सरकारच्या कालावधीत 10 वर्षात फक्त 28,000 कोटीचे कर्ज माफ करण्यात आले होते। तर मित्रांनो, अशा प्रकारे तेलंगणातील सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले आहे। तर मग अशाच प्रकारे महाराष्ट्रातील शेतकरीही अडचणीत अडकलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही कर्ज माफ व्हावे अशा अपेक्षा। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।